नाही म्हणजे मी ते तुला नंतर सांगेन, मला थोडा वेळ दे. पण हा, तुझ्यासाठी मी काहीतरी भेट आणली आहे, ती घे आणि सांग तुला आवडते का. अहो आजी, हे काय? मला नको. एवढं कशाला? एवढं कशाला मला नको? असं काही म्हणायचं नाही. आजी देते नातीला प्रेमाने. हे काय तुझं? घे बरं. छान आहे ना? आणखीन एक गंमत आहे. काय आहे आत? हा मोबाईल तुझ्यासाठी, हा तू वापरायचास. आजी, अहो एवढा महागडा फोन. अहो नको मला. अहो हे सगळं खरंच नको मला. पुन्हा तेच. मी काय म्हणलं तुला? आजी देते त्या कशालाही नाही म्हणायचं नाही. हा सगळा सेट करून आणलाय, आता हा तू वापरायचास. मी आज इतकी खुश आहे म्हणून सांगू ना. तुला जर आज कोणी विचारलं ना की अख्ख्या जगात सगळ्यात आनंदी व्यक्ती कोण आहे, तर तू उत्तर देऊ शकतेस, अन्नपूर्णा आजी. आजी, तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मला लईच भारी वाटायला. हे हसू कधीच उतरू देऊ नका. हे हसू माझ्या चेहऱ्यावर कायम असंच राहील, कारण मला तुझ्यासारखी नात मिळाली ना. मी खूप नशीबवान आहे म्हणून अशी गोड नात मला मिळाली. आजी, आपण या फोन मध्ये पहिला फोटो आपला काढूया. हो, चालतंय की. बर कमळी, मी जर काही मागितलं तुझ्याकडे तर देशील मला? आजी, असं काय विचारताय तुम्ही? नुसतं बोला, मी जीव बी देईन तुमच्यासाठी. असं काहीतरी बोल. फक्त मला एवढं सांग की योग्य वेळ येईल तेव्हा मी तुला सांगेन मला काय हवं ते. चालेल ना? चालतंय की. कवा बी, कुठं बी, काय बी मागा. अयो, कुंबळे लईच भारी दिसायली. इकडे बघ कुंबळे, हे बघ. बर बर, आलो लगेच. तुला समजलंय ना तुला काय करायचं? मी सांगते तेवढंच करायचं आणि डोंट वरी. तुझं लास्ट टाइम असणार आहे, लास्ट काम असणार आहे. याच्या पुढे तुला हा लुक करायची काही गरज नाही. अरे हो अनिका, पण ह्या आधीची कामं थोडी सोपी होती, पण हे जरा अवघड आहे. यात काय अवघड आहे? तुझं ऑलरेडी माझ्या रूम मध्ये लपून बसायचं आहे. नाईट टाइम झाला की तू कामं आउट आणि माझ्यावर अटॅक करायचा. त्याच्या आधी पण तू असे कामं केलेले आहे, लक्षात आहे ना तुला? जसं की फॉर एक्झाम्पल मॉमच्या गळ्यातनं तो हार चोळणं, किंवा मग कॉलेजमध्ये तू डोनेशन बॉक्स तोडणं केलंय, आठवत आहे ना? पण आता मला खूप भीती वाटतेय आणि यात रिस्क पण खूप आहे. तू काहीही स्टुपिड सारखं बोलू नको. हा अगं, मी स्वतः बोलते, तुला काही नाही करायचं आहे. तुला हवं तर फक्त ना तू एक काम कर, तो चाकू फक्त आणि फक्त माझ्या गालावर असा ठेवून दे. मीच माझं काम करेन, मी ओरडा करेन. ग्रॅनी आजी, मॉम येतील आणि ग्रॅनी आजीशी बुलेट चालतील. हे मोड. आणि मला याचंच तर टेन्शन आहे ना, मला हे नाही करायचंय. अगं, ग्रॅनी आजी जी तुझ्यावर बुलेट चालवणार आहे ती फेक असणार आहे, तुला रिअलमध्ये लागणार नाही. आरडाओरडा झाल्यावर कमळी तिथे येणार आहे. ही कमळीवर रिअल बुलेट चालवेल, ती कमळीचा गेम ओव्हर करायचा आहे. अरे कमळीकडे काय महत्वाचं काम होतं? अगं, मागच्या आठवड्यात जो काय प्रकार घडला की नाही तो माझ्या कानावर आला. त्या पोरानं तुला किती त्रास दिला, परत तुला कॉलेजमधनं आणि हॉस्टेलमधनं बाहेर काढलं, परत तुझ्यावर चोरीचा आळ पण घेतला. तो सगळा विषय मला कळाला. म्हणजे हे सगळं कमळीने केलं नाहीये हे सगळ्यांनाच माहिती आहे. फक्त तिच्या अगेन्स्ट होते सगळे पुरावे, त्यामुळे काही करता नाही आला. खरं मला माहित आहे हे समजा कुणी केलंय ते. कमळीला कुठे विश्वास आहे माझ्यावर? निंगे, अगं असं काहीच नाही ग. आता हे सगळं तिने केलंय हे मानायला आपल्याकडे एकतर पुरावा आहे का? नाही ना मग.
त्यात ते आदित्य कुठे आहे ते बी माहित. तो घावला असतं तर काहीतरी मिळालं असतं ना. तो बी गायब आहे. तेव्हा आदित्य सापडलाय मला. पंड्या तू काय बोलतोस कळतं ना तुला? अहो ऋषी भाऊ खरं बोलालोय मी. ज्याने सगळा प्रकार केलाय की नाही त्यानं लई डोसकं खर्च केलंय. तेव्हा आदित्य कुणाला सापडू नये म्हणून त्याला एका सेपरेट जागी ठेवलाय आणि त्याचा चेहरा कोणाला दिसू नये म्हणून ती पोरगं खोलीच्या बाहेर पडायला पण तयार नाही. माझं नशीब म्हणून मला तो सापडला. काय झालं, माझा एक मित्र डिलिव्हरी बॉयचं काम करतोय. आता कॉलेज सुटल्यावर काहीतरी जोड काम असावं म्हणून मी पण काम करतोय होती. आज एका ठिकाणी मी फूड डिलिव्हरी करायला गेलतो. पेमेंट ऑनलाईन केले. म्हणजे तो तिकडे लपून बसलाय वय. चला की मग आता सोडायचंच नाही त्याला. बंडे तो कुठे राहतोय? कुठे आहे त्याची खोली? जरा लांब आहे पण मला रस्ता पाठ आहे. मी दाखवतो. तेव्हा एरिया जरा सामसूम आहे ना म्हणून त्याला तिकडेच ठेवलाय. अरे मग काय आता मुहूर्ताची वाट बघायलाय काय? चला की त्याला जाऊन पकडूया. चला आत्ताच जाऊन त्याला पकडूया आणि सरळ पोलिसात देऊया. चला. एक मिनिट निंगी. ऋषी सर थांबा. मला असं वाटतंय तो असा इतक्या सहजासहजी काय कबूल होणार नाही. आपलं तो ऐकणार बी नाही. तो जर एवढा मोठा खेळ खेळालाय म्हणजे तो चांगलाच मुरलेला आहे यात. आपण जर का त्याला पोलिसात दिला तर ते उद्या जामिनावर बाहेर येईल आणि 100% बाहेर आल्यावर फरार होईल. मला असं वाटतंय आपण हे सगळं त्याच्याकडनं वधवून घ्यायचं. होय पण हे सगळं करायचं कसं? मला असं वाटतंय आपण काहीतरी वेगळं करूया. माझ्या डोसक्यात एक आयडिया आहे. तो जर वाकड्या वाटेनं गेलाय तर आपण पण आपली वाट वेगळी केली पाहिजे.